तुम्हाला हेल्प करायची असते तुम्हाला माहिती आहे का तुमचं काम मी बाबा तुम्ही इकडून या बोल क्षमता चाचणी थांबा चला मी सांगते तुम्हाला माहिती खरीप हंगामामध्ये आपण बियाणं मातीत पेरणीसाठी बियाणं मातीत घालण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध असलेलं बियाणं बघा इथं मांडलेलं सर्व सोयाबीन मूग उडीद घेवडा गहू हरभरा पण आहे तर हे बियाणं स्वपरागसिंचित आहे सरळ वाणाचं आहे हे 2 वर्ष तुम्ही वापरू शकता दुसरी गोष्ट तुम्ही बियाणं जेव्हा मातीत घालता तेव्हा बियाणं मातीत घातल्यानंतर जी पेरणी खतावरती जो खर्च होतो तो वाया जातो तर बी चांगलं उगवलं नाही तर शुद्ध बीजापोटी फळायला चालू म्हणतो जर तुम्ही बियाणे शुद्धता नाही तपासली बियाणं शुद्धता नाही चाचणी केली तर तुमचा खरीप हंगाम हा वाया जाऊ शकतो तो वाया जाऊ नये म्हणून ही उगवण क्षमता चाचणी करायची तर ती कशी करायची आणि का करायची त्याबरोबर का करायची तर तुमची तक्रार येते लेखी की आमचं बी उगवलं नाही आमची लेखी तक्रार घ्या पंचनामा करा तर ही वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला ही बी मातीत तुमच्या घरचं बियाणं असू द्या किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा शेतकरी गटाकडून आणलेलं बियाणं असू द्या त्याची गुणवत्ता तपासणं बंधनकारक आहे तुम्ही बी मातीत घालण्यापूर्वी हे करा हे तुम्ही कुणी केलेलं नाही आणि हे सगळी यंदाची मोहीम आहे जागोजागी सगळीकडे प्रत्येक गावामध्ये आम्हाला हे डेमो मांडायला लावले तर तुम्ही शेतकऱ्यांनी आणून करायचं होतं माझं त्या दिशेनं चाललंय की तुम्हाला दाखवून करेल तर करत असताना तुम्हाला काय करायचं बारदान ओलं करायचं आहे बारदान ओलं केल्यानंतर तुमचं घरातलं खोल बॅगेतलं बी घ्यायचं आहे निवडून घेतलेलं नाही आहे तर एका आमच्या मास्तुराच्या शेतकऱ्याकडे आम्ही 20 क्विंटल बी आत्ता आहे KDS 726 सर एक बॅग दिली 35 किलोला त्यांना 20 क्विंटल उत्पन्न झालं तर नुसती सीड रिटर्न केली तर मग बाकीचं केलं तर काय होईल मला माहीत नाही बी माती बदलली तर ती बी 100 बी मांडलेलं पाहिलं तुम्ही सर्वांनी 100 बी मांडल्यानंतर ती पाणी मारलेल्या बारदानावरती 100 बी मांडल्यानंतर त्याचं फोल्डिंग करायचं आहे त्याचं तुम्हाला माहिती तिथे बघा तिथं पण माहिती लावली मी जाताना तिथं वाचून जावा तत्पूर्वी पाणी 4 ते 5 दिवस मांडायचं मारायचं त्याच्यानंतर हे बारदान सुतळीनं बांधून ठेवायचं उगवून बघायचं तुमच्या जर 70 बी उगवली यासाठी सोयाबीनला 70 बी उगवली तर बी योग्य आहे 30 किलोच ठेवायचं जर एक बी कमी आली तर अर्धा किलोने बी वाढवायचं मूठ वाढवायची आपल्याला अशी बी किती वाढवायचं तर 60 बियापर्यंत वाढवायचं 60 बी झाल्यानंतर बी मोडायचं आहे म्हणजे तुम्ही बघितलं सगळं जे बी आहे ना हे सर्व तुम्हाला बदलायचं आहे परत तुम्ही तसंच पेरता